हाय गाईज. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिम्पलेस्ट वे मध्ये स्पार्क आर्किटेक्चर कसे वर्क करते ते एक्सप्लेन करायला ट्राय करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. स्पार्क समजायच्या आधी सगळ्यात मेन कॉन्सेप्ट आहे क्लस्टरिंग. तो समजूया. क्लस्टरिंग नथिंग बट टीम, आणि त्या टीम मध्ये एक काम डिस्ट्रीब्यूट केले जाते. तर डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय? एखाद्या टास्कला, जसे की समजा एक तुम्हाला ग्रुप प्रोजेक्ट असाइन होतो, तर त्या ग्रुप प्रोजेक्टला मल्टिपल टास्क मध्ये डिवाइड करणं. फॉर एक्झाम्पल, कोणी फ्रंट एंड डेव्हलप करणार, कोणी बॅक एंड डेव्हलप करणार, कोणी फ्लो चार्ट डिसाईड करणार, कोणी इंटिटी डायग्राम क्रिएट करणार, अँड देन हा पूर्ण प्रोजेक्ट क्रिएट होणार. तर हे जे टास्क डिवाइड केले त्यांना डिस्ट्रीब्यूट करणं आणि त्यांचे प्रोग्रेस ट्रॅक करणं. देन जसे प्रोग्रेस झाली, फॉर एक्झाम्पल बॅकएंड आणि इंटिटी डायग्राम, सो दोघांचे प्रोग्रेस वरती डिपेंड आहे फ्रंट एंड आणि बॅक एंडचं कनेक्शन. तर ते मॅनेज करणं, तर एक टीम लीडर असेल तो मॅनेज करणार. सेम हा सिनारिओ तुम्ही कन्सिडर करा कम्प्युटरमध्ये. सो देर आर नंबर ऑफ कॉम्प्युटर इन वन क्लस्टर, आणि त्यांच्यामध्ये एक मास्टर नोड असतो. मास्टर नोड काय करतो? हर एक कॉम्प्युटरची हेल्थ चेक करणं, हेल्थ इन द सेन्स तो कॉम्प्युटर अवेलेबल आहे की नाही नेटवर्कमध्ये ते चेक करणं. देन त्याला टास्क असाइन करणं की तो काय करू शकतो, त्याची मेमरी किती अवेलेबल आहे ते चेक करणं, आणि ते त्याला कंटेनराइज करणं. आपण डिस्कस करूया ते लेटर, बट हे सगळे टास्क मास्टर करतो. तर असा हा पूर्ण एक टास्क डिस्ट्रीब्यूट केला जातो विथ मल्टिपल कॉम्प्युटर, आणि सगळ्यांची इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ आहे. फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ कोर अँड नो रॅम आहे, तो त्याला युटिलाइज करतो. तर हा आहे बेसिक क्लस्टरिंग. इफ तुम्हाला काही क्वेश्चन असतील त्या रिलेटेड, तर कमेंटमध्ये मला सांगा. आपण अजून डीप डाईव्ह डिस्कस करू शकतो त्याला. त्यानंतर जसं क्लस्टरिंग झालं, त्यानंतर एक आहे फाईल स्टोरेज, हडूप फाईल स्टोरेज सिस्टीम. तुम्हाला क्लस्टरिंग मध्ये आय विल ट्राय टू एक्सप्लेन की तो कसा वर्क करतो. सो HDFS इज नथिंग बट अ Hadoop distributed file system. तर आफ्टर PC आणि त्यांचे डेटा खूप वाढत गेला इन 1990s, त्यानंतर ही हडूप डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम ही डेव्हलप केली. का? आता मल्टिपल लाईक TBs ऑफ फाईल स्टोअर केला जाऊ शकतो आणि त्याच्यावरती प्रोसेस करू शकतो मोठ्या ऑर्गनायझेशन. सो त्यांनी काय केले, तर हे क्लस्टर अप अँड रनिंग केला. त्या क्लस्टरमध्ये फॉर एक्झाम्पल each and every computer have समजा 1 TB ची हार्ड डिस्क आहे सगळ्यांमध्ये, आणि 10 कॉम्प्युटरचा क्लस्टर आहे. तर 10 कॉम्प्युटरचा क्लस्टर मीन टोटल साईज इज 10 TB. तर त्यांच्याकडे 10 TB ऑफ साईज ऑफ नो हार्ड डिस्क आहे, ज्याच्यामध्ये ते डेटा स्टोअर करू शकतात. आता ह्यांच्या फॉर एक्झाम्पल त्या कंपनीला डेली 1 TB वन यू कॅन कन्सिडर 10 GB डेटा येतो. तर तो 10 GB डेटा हा मास्टर नोड, म्हणजे हडूप फाईल डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम मध्ये मास्टर नोड डिसाईड करतो की तो 10 GB डेटा कुठे स्टोअर होणार, कोणत्या वर्कर नोडवर स्टोअर होणार. असं अशा प्रकारे जसा जसा डेली न्यू डेटा येईल और डेटा स्टोअर करायचा असेल, तर तो डिस्ट्रीब्यूट होऊन जातो. फॉर एक्झाम्पल, एका कॉम्प्युटरमध्ये लाईक एका नोडमध्ये ओनली 10 GB डेटा रिमेनिंग आहे हार्ड डिस्कमध्ये. तर तो आणि आपल्याला 20 GB डेटा रिसीव्ह झाला, तर तो त्या 20 GB ला 2 पार्टमध्ये डिवाइड करेल. 10 GB त्या एका नोडमध्ये सेव्ह करेल आणि 10 GB दुसऱ्या नोडमध्ये सेव्ह करेल जिथे स्पेस असेल, आणि ह्याच्या एक सेंट्रलाइज ट्रॅक ठेवतो. आता तुम्हाला कळालं असेल की क्लस्टर काय आहे आणि रिसोर्स मॅनेजर कसं वर्क करतं. तर आता येऊया आपण स्पार्क आर्किटेक्चरकडे. तर स्पार्क आर्किटेक्चर मध्ये जेव्हा तुम्ही स्पार्क सबमिट करून जेव्हा इनिशिएट करता स्पार्क प्रोग्राम, तेव्हा तो एक ड्रायव्हर नोड बनवतो. ड्रायव्हर नोड इज नथिंग बट दिस ड्रायव्हर प्रोग्राम. सो या ड्रायव्हर प्रोग्राम मध्ये एक स्पार्क कंटेक्स्ट असतो. स्पार्क कंटेक्स्ट मध्ये स्पार्क सेशन आणि कंटेक्स्ट क्रिएट केला जातो. तर स्पार्क कंटेक्स्ट
हा नथिंग बट हा डिसाईड करतो की तुम्हाला काय काय प्रोसेस करायचे, किती टास्क असतील, किती जॉब्स आहेत, स्टेजेस आहेत, एक्सेट्रा. अँड बेस ऑन दॅट तो क्लस्टर मॅनेजरला, जसं एक्झाम्पल मी दिलं यान एक आहे, कुबरनेटिव्स वगैरे असे वेगवेगळे क्लस्टर मॅनेजर आहे, तर कन्सिडर करू यान क्लस्टर मॅनेजर. तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतो ओके की आय वॉन्ट टू एक्झिक्यूट दिस टास्क. त्यासाठी मला 2 कंटेनर पाहिजेत. त्याचे दोघांची इतकी साईज पाहिजे की 2 GB रॅम पाहिजे आणि 1 कोर सीपीयू पाहिजे. तर बेस ऑन दॅट तो क्लस्टर मॅनेजरला रिक्वेस्ट करतो. क्लस्टर मॅनेजर त्याला ते 2 रिसोर्स देतं वर्कर नोडमध्ये. कन्सिडर करा 10 वर्कर नोड आहेत. त्यामध्ये कोणत्या वर्कर नोडमध्ये एक सीपीयू कोर आणि 2 GB रॅम फ्री आहे. बेस ऑन दॅट तो तिथे कंटेनर क्रिएट करून ॲज अ एक्झिक्युटर रिटर्न करतो ड्रायव्हर नोडला. सो हा ड्रायव्हर नोड जो स्पार्क ऍप्लिकेशन आहे, इट विल क्रिएट मल्टिपल टास्क. सो आपण ते नंतर डिस्कस करू की टास्क काय असतात, स्टेज काय असतात, जॉब्स काय असतात. बट हे मल्टिपल टास्क जे छोटे छोटे डिवाइड केलेले टास्क आहेत, तो तो ड्रायव्हर प्रोग्राम ह्या एक्झिक्युटर्सला पाठवतो. त्यांना डेटा फ्रेम पाठवतो, लाईक डेटा पाठवतो ज्याच्यावरती ते टास्क केले जाते. फॉर एक्झाम्पल 2 कॉलमचे ऍडिशन आहे, तर आपल्याकडे समजा 100 GB चा डेटा आहे. तर ह्या दोघांमध्ये 50-50 GB डेटा पाठवला जाईल आणि ते 2 कॉलम मेन्शन केले जातील आणि दोघांचे ऍडिशन करून रिटर्न करा बोलेल. हे ह्या एक्झिक्युटरला तो टास्क पाठवून एक्झिक्यूट करेल. तर ह्या एक्झिक्युटर, इफ यू सी वर्कर नोड मध्ये एक्झिक्युटर्स असतात. एक्झिक्युटर मध्ये टास्क एक्झिक्यूट केले जातात आणि एक्झिक्युटर मध्ये कॅच असते, कॅच मेमरी. तर कॅच मेमरी मध्ये जे पण डेटा आपण रेग्रेसिव्हली यूज करतो त्याला आपण कॅच करून ठेवतो. फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू. सो पायची व्हॅल्यू चेंज नाही होत आणि कॉन्स्टंट आहे, आणि ती समजा आपण सगळ्या एका 100 GB डेटाला मल्टिप्लाय करतो त्या डेटाला विथ पाय व्हॅल्यू. सो पाय व्हॅल्यू कंटिन्युअस पास करायच्या जागी वर्कर नोडला विल कीप दॅट पाय व्हॅल्यू इन कॅच. सो आपल्याला कम्युनिकेट करावं नाही लागणार आणि ती कॅच मधून ती युटिलाइज होईल. तर हा खूप छोटा एक्झाम्पल आहे की तिथं एक व्हेरिएबल आहे तर तो तिथे सेव्ह होईल, तर स्पेस त्याचा वाचेल आणि कम्युनिकेशन. बट कन्सिडर करा की कसं मोठी एक डेटा फ्रेम म्हणजे एक डेटा फ्रेम आहे जी कंटिन्युअस क्रॉस जॉईन होते, लाईक तर त्यासाठी त्या छोट्या डेटा फ्रेमला आपण कॅच मध्ये स्टोअर करू शकतो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. काही पण क्वेश्चन असतील या काही इम्प्रूव्हमेंट असतील तर प्लीज कमेंट करून मला सांगा. मी डेफिनेटली आय विल ॲड्रेस दॅट. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.